अमरावतीत आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलं होतं। युवक काँग्रेसनं शहरभर लावलेल्या बॅनरमुळे चर्चा चांगलीच रंगली होती। कृषी मंत्री दत्ता भरणे हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, मात्र त्यांच्या कार्यक्रमाआधीच आंदोलनाची चिन्ह दिसू लागली होती। चांदूर बाजार शिराळा मार्गावर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तयार होते, पण त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। या कारवाईमुळे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर ठेवलेल्या नजरकैदेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। वर्दीचा गैरफायदा घेऊ नका, आम्ही पोलिसांना घाबरत नाही असा इशारा त्यांनी दिलाय। नजरकैदेत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी स्वतः सोबत घेऊन परत आणलं। यावेळी त्यांनी अमरावतीचे आमदार संजय खोडके यांच्यावरही थेट टीकास्त्र सोडलं। अमरावतीत संजय खोडके यांची दादागिरी सुरू आहे। महानगरपालिकेची खुली जागा हडपण्याचा प्रयत्न झाला असा आरोपही त्यांनी केला। पण युवक काँग्रेसचा अध्यक्ष, विधानसभेचा NSUIचा जिल्ह्याच्या अध्यक्षाला जर तुम्ही ताब्यात घ्याल आणि दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे नाही। आदरणीय अजितदादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात, आदरणीय शिंदे साहेब घाबरू शकतात, सत्तेत जाऊ शकतात, आणि जे आत्ताही फुटून जात आहेत त्यांच्या काही 22 कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत, ते घाबरून तिथं जात आहेत। आम्ही घाबरणारे नाही, आम्ही शेतकरी लोक आहोत, आम्ही आहोत फील्डमध्ये, आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत। मी गेले, मला कळलं नजरकैदमध्ये ठेवलेलं आहे, मी गाडीत बसून आणली, मी पोलिसांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते गणेरीवाल लेआउटमध्ये या आणि घ्या।